शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण मेंढापूरमध्ये वैभव देशमुख यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती या ठिकाणी आलेलो आहे. पाठीमागच्या काही दिवसामध्ये या प्लॉटमध्ये केळी पीक हे घेतलेलं आहे. केळी पिकामध्ये सुरू आणि फडवा या ठिकाणी काढून आम्ही या ठिकाणी ऊस लागवडीचा निर्णय घेतलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण पण स्थिर पीक निवडणं गरजेचं आहे. म्हणजे स्थिर पीक म्हणजे काय आहे, तर यामध्ये दराचा जर विचार केला तर केळीमध्ये सुद्धा 25-30 पासून तोच रेट ₹2 ₹5 पर्यंत पण येतो. म्हणजे मार्केटची स्थिरता नसल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला स्थिर पिकाकडे जाणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रामधील ऊस हे पीक असे आहे की याला आपण स्थिर पीक म्हणून पाहतो. तर शेतकरी मित्रांनो जर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर त्या ठिकाणी 220 साखर कारखाने आहेत. त्यातले सोलापूरमध्येच फक्त विचार केला तर 48 साखर कारखाने आहेत. मग एवढे साखर कारखाने आणि दर स्थिर असल्यामुळे या ठिकाणी आपण जर ऊस पिकामध्ये कमी खर्चामध्ये त्याच्या योग्य व्यवस्थापन केलं आणि त्याचबरोबर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये उगवण क्षमता असेल, त्याचबरोबर मर न होऊ देणे असेल, त्याचबरोबर फुटव्यांची संख्या व्यवस्थित मेंटेन करणे असेल आणि लागवडीतला अंतर व्यवस्थित ठेवणं असेल, या गोष्टींवरती सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काम केलं आणि त्याचबरोबर खताचा योग्य वापर, अयोग्य वापर न करता त्याला जे गरजेचे आहेत, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आपण नत्रावर न भर देता त्या ठिकाणी जर आपण फॉस्फरस सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मुळांची डेव्हलपमेंट चांगल्या होण्यासाठी वाढीव दिला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने मुळांची डेव्हलपमेंट होते आणि फुटव्यांची संख्या पण त्या ठिकाणी चांगली निघायला मदत होते. म्हणून शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण हा जो प्लॉट आहे तो 1.5 एकराचा प्लॉट आहे ऊसाचा आणि ह्याच्यामध्ये आमचं 1.5 एकरामध्ये 150 टनाचं टार्गेट या ठिकाणी ठरलेलं आहे की या पोलन ट्रीटमेंटनुसार या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण या ऊस पिकाला आपण मार्गदर्शन करणार आहे आणि अशा मार्गदर्शनामध्ये त्या ठिकाणी कमीत कमी खर्च कसा होईल आणि त्याच्यामध्ये आपलं उत्पादन 150 टन प्लस कसे जाईल यावरती आपण फोकस करणार आहे आणि त्या ठिकाणी या संपूर्ण प्लॉटला या ठिकाणी नियोजन करणार आहे. मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर दर जो आहे तो साधारणपणे 3,000 पासून आता भविष्यामध्ये पण दर वाढण्याचे चान्सेस ज्यादा आहेत. कारण या ठिकाणी जर बघितलं तर भारताची साखर जी आहे ती 10% रेट या ठिकाणी वाढलेले आहेत आणि त्याचबरोबर भारताच्या साखरेचे रेट वाढणे आणि त्याचबरोबर इथेनॉल निर्मितीसाठी सरकारचं जे धोरण आहे ते पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं ऊस शेतीमध्ये कमीत खर्चामध्ये जास्त उत्पादन घेणे आणि त्याचबरोबर रेट जो आहे तो फिक्स असल्यामुळं त्या ठिकाणी आपण त्या ऊस पिकावर चांगलं स्थिर पीक म्हणून बघू शकतो आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. म्हणून शेतकरी मित्रांनो याला सुरुवातीपासून जर बघितलं तर साधारण 5 फुटावर लागवड केलेली आहे. 5 फुटावर सरी करून रोपांची 86-032 या ठिकाणी 1 ऑगस्ट 2026 रोजी या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि लागवड केल्यानंतर या ऊस पिकाला साधारणपणे लागवड करत असताना आपण जी रोपं बुडवण्याची प्रोसेस आहे त्या रोपं बुडवली आणि त्या ठिकाणी लागवड केलेली आहे. याच्यामुळे आपली रानामध्ये आल्यानंतर पहिल्या 20 दिवसामध्ये जे जास्त मरीचा प्रादुर्भाव दिसतो तो आपल्याला या ठिकाणी दिसणार नाही. त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण दुसरी एक अवस्थेमध्ये काम केलेलं आहे की त्यामध्ये तणनाशक आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. तणनाशक वापरत असताना त्या ठिकाणी कॅलरीज एक्स्ट्रा आपण 1400 मिली प्रति एकराच्या हिशोबाने या ठिकाणी वापर केलेला आहे जेणेकरून पूर्ण तणाचा जो आहे तो या ठिकाणी नाश झालेला आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसामध्ये भविष्यामध्ये जे काही ह्याला ट्रीटमेंट द्यायचे आहे ते तुम्हाला वेळोवेळी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या युट्यूबच्या फेसबुकच्या माध्यमातून या ठिकाणी मी पोस्ट करत जाईल जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ग्रोथ कशी होते, फुटव्यांची संख्या कशी चांगल्या पद्धतीने मेंटेन होते याच्यावरती आपण काम करू. शेतकरी मित्रांनो सोलापूरमध्ये आपण येथून पुढच्या कालावधीमध्ये पोलन ॲग्रो मिनरल्स कडून या ठिकाणी पूर्ण शेड्यूल तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. माझ्या खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि त्या नंबरवरती मी तुम्हाला सगळे 100% जे पोलनचं जे ऊस पिकासाठी वापरणारं शेड्यूल आहे ते आपण या ठिकाणी करूया आणि कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने 100+ उतारा या ठिकाणी उसाला घेऊया. धन्यवाद.